नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा निमित्त लाखो भाविक येणार असल्याने शहर व परिसर स्वच्छ व पर्यावरणपूरक राखण्यासाठी एकत्रित नियोजनबद्ध आणि सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी केले। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण, जिल्हा प्रशासन व त्र्यंबकेश्वर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने त्र्यंबकेश्वर येथे स्वच्छ संकल्प अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, आयुक्त शेखर सिंह, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार यांच्यासह अधिकारी, साधू महंत व नागरिक उपस्थित होते। डॉक्टर गेडाम यांनी कचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबविणे, मंदिर परिसर स्वच्छ ठेवणे व आवश्यक ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले। आयुक्त शेखर सिंह यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली। गौतमी घाटापासून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। संगम घाट, वेताळ महाराज मंदिर परिसर, निवृत्तीनाथ महाराज चौक आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली। शोभायात्रेद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, रामदास शीतसह स्टार लोकशक्ती न्यूज, त्र्यंबकेश्वर। आज आपलं कुंभची तयारीच्या दृष्टीने आणि शहराची स्वच्छतेच्या दृष्टीने सर्व आपले वेगवेगळे जे काही संस्था आहे, साधू महंत आहे, सर्व आपल्या खाड्याचे लोक आहे, नगराध्यक्ष मॅडम आहे, सर्व आपले सन्माननीय नगरसेवक असतील, वेगवेगळी संस्थाचे लोक इथे आले। आपले शासकीय अधिकारीमध्ये सुद्धा आपले डिव्हिजन कमिशनर गेडाम सर असतील, IT सर असतील, आपले SP साहेब असतील आणि याच्यासोबतच विशेषतः शहराचे जे नागरिक आहेत, वेगवेगळे जे आपले आश्रम आहेत, त्यांचे व्हॉलेंटियर्स आहेत, त्यांच्या सर्वांच्या मदतीने मला वाटते बऱ्यापैकी ऑलमोस्ट 1000 व्हॉलेंटियर आहे। त्यांना शहराचे वेगवेगळे आपल्या भागामध्ये त्यांना वाटून शहराची स्वच्छताची एक मोहीम सुरुवात केली। खऱ्या अर्थाने ही मोहीम आता आपली आज सुरुवात आहे। आपल्याला आत्तापासून कुंभपर्यंत आणि कुंभचे नंतरसुद्धा आपल्या शहरामध्ये जे येणारे भाविक आहे, आपल्या कुंभसाठी येणारे जे भाविक आहे, त्यांना एक स्वच्छ सुंदर गोदावरी, स्वच्छ सुंदर त्र्यंबकेश्वर आणि स्वच्छ सुंदर आपला संपूर्ण जिल्हा त्यांना अतिथी देवो भवच्या दृष्टीने त्यांचं स्वागत करण्यासाठीची आपण एक तयारी करत आहोत। याच्यामध्ये सर्व आज नागरिकांनी खूप खूप सहभाग दिला। याच्या पुढे दर महिन्याला आपण ही कारवाई आणि आपली मोहीम करणार आहोत। त्याच्यामध्ये सर्व नागरिकांचा याचे पुढे आणि सर्व आपले साधू महंत, सर्व संस्था त्यांचा याच्या पुढे सुद्धा आम्हाला सहभाग लागणार। धन्यवाद। याचबरोबर सन्माननीय आयुक्त साहेब असतील, कुंभमेळा आयुक्त असतील, जिल्हाधिकारी महोदय असतील, SP साहेब असतील आणि समस्त आखाडे असतील, आश्रम मठ मंदिरं असतील, विविध संघटना असतील, यांच्या माध्यमातून आज स्वच्छता अभियानाचा जो प्रारंभ या ठिकाणी झाला तो निरंतर सन्माननीय महोदयांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय शेखर सिंग साहेबांच्या नेतृत्वात, आदरणीय गेडाम साहेब असतील, जिल्हाधिकारी महोदय असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये निरंतर त्या ठिकाणी सुरू राहील आणि येणारी निवृत्तीनाथ महाराजांची वारीसुद्धा प्लास्टिक मुक्त कशी होईल यासाठी नक्कीच सर्व सामाजिक संघटना, सर्व आश्रम मठ मंदिरे प्रयत्न करतील, हीच अपेक्षा करून आलेल्या सगळ्यांना धन्यवाद। 2027च्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या शहराची पूर्ण स्वच्छता करून देशभरातील नाही तर जगभरातील येणाऱ्या सर्व भाविकांना या ठिकाणचा सुखद अनुभव मिळावा म्हणून अतिशय उत्तम सुरुवात करण्यात आलेली आहे। या शहराची स्वच्छता आणि या शहरामध्ये येणाऱ्या लोकांच्या, नागरिकांची सुरक्षितता या दृष्टिकोनातून आजची मोहीम ही अत्यंत महत्त्वाची आहे। इथून पुढे सातत्याने अशा स्वरूपाची मोहीम सुरू होणार आहे आणि बाहेरून येऊन जे या ठिकाणी घाणीचं साम्राज्य निर्माण करतात किंवा या ठिकाणचे रहिवासी आहेत आणि जे घाण करतात, या संदर्भात निश्चितपणे काही कायदे कठोर करून या ठिकाणच्या स्वच्छतेला प्राधान्य देऊन भविष्यात स्वच्छता अबाधित राहील, वृद्धिंगत होईल, या दृष्टिकोनातून ही मोहीम ही अत्यंत महत्त्वाची आहे। यामध्ये सर्वांनी सहभागी घेतला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।